तेजस, काल रायनच्या शाळेतनं फोन आला होता. त्यांनी बोलवलंय भेटायला. मला वेळ नाहीये. तुलाच जावं लागेल त्याच्या शाळेत. अचला तेजसकडे वळून पाहत सहजपणे म्हणते, काय ग प्रत्येक वेळेला मलाच पाठवतेस? तेजस वैतागून म्हणतो. अचलाशी थोडासा संवाद साधावा म्हणून रविवारच्या प्रसन्न सकाळी एका हातात कॉफीचा मोठा कप घेऊन मुग्धाला मांडीवर घेऊन तो पायऱ्यांवरच खेळवत बसलेला असतो. अचलाला थोडाही वेळ मिळाला की ती या बंगल्याच्या मागच्या अंगणात वेळ घालवते झाडांबरोबर. वेगळ्याच विश्वात हरवते. हे आताशा तेजसच्या सवयीचं झालेलं होतं. आजही सकाळपासून ती तिथेच होती. आत्तापर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, जिथे जिथे तिला फिरतीच्या नोकरीनिमित्त कंपनी पाठवेल तिथून तिने फुलझाडं फळझाडं आणून त्याचं रोपण या बंगल्याच्या अंगणात केलेलं होतं. तेजस पिकनिक मूडमध्ये असतानाही तिचं झाडांकडेच लक्ष एकवटलेलं असायचं. त्यामुळे कधीकधी तो वैतागायचा. नैसर्गिक अधिवास सोडून आणलेली ही झाडं कधी रोजायची तर कधी मायदेशातल्या मातीपासनं दुरावल्यामुळे मानही टाकायची. पण तरीही अचला अगदी आपल्या मुलांसारखी या झाडांना जीव लावायची. त्यामुळे तेजस तिला काहीही बोलला तरी ऑफिसच्या कामानिमित्त परगावी असताना तिच्या इतकाच या झाडांची तो काळजी घ्यायचा. ते झाडांच्या नव्हे तर तिच्या प्रेमाखातर. जपानमधून आणलेल्या मॉर्निंग ग्लोरीची निळी फुलं, मेक्सिकोवरून आणलेलं मजेंडा रंगाचं डेलिया, अमेरिकन गोड चिंच, चीनवरून आणलेलं रामबुतान हे फळांचं झाड, अशी अनेक झाडं असलेली ही बाग त्यांच्यासहित नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसाठी एक अद्वितीय जागा होती. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असून सुद्धा वनस्पतीशास्त्रात ती आता तरबेज झालेली होती. एखाद्या झाडाला कोणतं खत घालायचं किंवा मीठ घालायचं, कमी किंवा जास्त पाणी घालायचं, हरितगृह वायू कक्षात ठेवायचं, हे तिने माळ्याला व्यवस्थित सांगून ठेवलेलं होतं. तेजस चिडला तरी अचला आपल्या लाघवी आणि गोड स्वभावाचा यथायोग्य वापर करून त्याच्याकडूनच आपल्याला हवं ते काम बरोबर करून घ्यायची. हेच तिच्या सहयोगींबद्दलही म्हणता येईल. उगाच नाही डोरेन कंपनीमध्ये इतक्या लहान वयात ती जनरल मॅनेजर झाली होती. अरे, उद्या फार महत्त्वाची मीटिंग आहे. फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आणि मीच ती मीटिंग हँडल करणार आहे. प्लीज यार. राणी, तुझ्या झाडांची निगराणी करण्यासाठी तुझ्याकडे भरपूर वेळ असतो. तेजसचं कुरकुरणं चालू होतं. माझ्या अत्यंत भावणाऱ्या या छंदासाठी मी थोडा वेळ दिला तर प्रत्येक वेळेला मला टॉन्टिंग करायची गरज आहे का? तुला आणि माझ्या मुलांनाही सांभाळते ना मी झाडांच्या बरोबर. हातातली पाण्याची झारी खाली ठेवत तेजसच्या गळ्याभोवती हात टाकत लाडात येऊन अचला विचारते, ठीक आहे बच्चा, जातो मी. असं म्हणत तेजस रायनला आवाज देतो, रायन, उद्या तुझ्या शाळेत मी येणार आहे. हे ऐकून रायन आनंदानं उडी मारतो. मुग्धाच्या उगाचच टपलीत मारतो आणि पळतो. जेव्हा डॅड बरोबर जाण्याची संधी मिळायची तेव्हा रायन नेहमी खुश असायचा, कारण त्याला शाळेत सोडायच्या निमित्तानं डॅड त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारायचा. नाहीतर त्याला अजिबात वेळच नसायचा. मॅडम, आत येऊ का? या या मिस्टर रायकर, या. रायन सोबत असल्यामुळे कीर्तिकर मॅडमनी तेजस रायकर यांना नावानं ओळखलं आणि अगदी हसून स्वागत केलं. लगेच विषयाला हात घातला. अलीकडे रायन थोडासा अस्वस्थ वाटतोय. त्याचा अभ्यासात तर लक्ष नाहीच आहे, पण खेळाचा सुद्धा तो आनंद घेत नाही. हो मॅडम, आपलं निरीक्षण योग्य आहे, कारण घरातही त्याची काहीशी हीच अवस्था आहे. म्हणजे मी विचारणं बरोबर नाही आहे, पण घरात काही. हो, म्हणजे त्याचा आवडता रॉबी अचानक दिसेनासा झालाय. रॉबी म्हणजे? आय एम सॉरी, खरं तर मी आधीच सांगायला हवं होतं की रॉबी आमचा कुत्रा. दिसेनासा झाला म्हणजे हरवला का मेला? आपण अगदीच बालिश प्रश्न विचारला असं वाटून कीर्तिकर मॅडमनी जीभ चावली. नाही, तुमची शंका बरोबर आहे मॅडम. रॉबी कधीच आमच्या बंगल्याबाहेर जायचा नाही. तो थोडासा भित्रा होता. शिवाय आमच्या बंगल्याबाहेरचा परिसर हा जवळजवळ 2 एकराचा आहे. त्यात फुलाफळांची एक बागच आहे. त्या बाहेर व्यवस्थित कुंपण घातलं आहे, त्यामुळे रॉबी कंपाऊंडच्या आतच खेळायचा. खरं तर घरकोंबडाच होता तो. आमच्या आसपासच वावरायचा. कधीतरी आमच्याबरोबर गाडीतनं फिरायला यायचा.
तो गायब झाल्याचं दुःख रायनबरोबर आम्हालाही आहे. आपल्याच तंद्रीत असल्यासारखा तेजस बोलत होता. ठीक आहे मिस्टर रायकर, मग ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण यातून रायनला बाहेर काढूया. हां, पण कसं? रॉबीसारखा दुसरा कुत्रा तुम्ही घेऊन या ना. काही हरकत नाही. मी नक्की तुम्ही सांगितलेला उपाय करतो. असं बोलून तेजस रायनला बाय म्हणतो आणि ऑफिस गाठतो. तेजस गाडीतनं एक छानसं कुत्र्याचं पिल्लू घेऊन उतरतो आणि दारात आकाशाकडे पाहत बसलेल्या रायनला ते दाखवतो. अरे रायन, हे बघ काय आहे. रायनच्या चेहऱ्यावर आनंद तर दिसत नाहीच, पण आश्चर्यही नाही. याचं तेजसला नवल वाटतं. तो जागेवरनं उठतही नाही. तेजस नाराज होतो, परंतु प्रेमानं त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या अंगावरनं हात फिरवत त्याला घरात घेऊन येतो. मागे वळून पाहतो. त्याला वाटतं की रायन पळत पळत आपल्या मागे घरात येईल, पण तसंही घडत नाही. अचला मात्र मुग्धाला कडेवरनं खाली उतरवते आणि खूप प्रेमानं त्या पिल्लाला जवळ घेते. बाकी सगळं तेजसनी तिला व्यवस्थित फोनवरून सांगितलेलं असतंच. ते दोघंही त्याच्याशी खेळत असताना रायन घरात येतो, समोरच्या खुर्चीवर बसतो आणि रिमोटनं टीव्ही चालू करतो. अरे किती गोड पिल्लू आहे, पाहिलंस का रायन? अगदी लाडात येऊन रायनच्या डोक्यावर हात फिरवत अचला म्हणते. हां, एवढाच हुंकार देऊन तो टीव्हीकडे आपलं लक्ष एकवटतो. वा, मुग्धालाही आवडलं हो ना ग. गोडगोड हसत जोरजोरात हातपाय हलवणाऱ्या मुग्धाकडे बघून अचला म्हणते. रायन मुग्धा किंवा कुत्रा दोघांकडेही पाहत नाही. दुसऱ्या दिवशी अचला आणि तेजस घरात परततात तेव्हा मुग्धाला सांभाळणारी बाई तिला भरवत असते, तर रायन त्या कुत्र्याच्या पिल्लाला प्रेमानं भरवत असतो. ते पाहून दोघंही सुखावतात. हळूहळू रायन त्या पिल्लाशी खेळायला लागतो, पूर्वीसारखा आनंदात राहायला लागतो. ते चौघही मस्तपैकी त्या पिल्लाचा नामकरण विधी घडवून आणतात, तेव्हा घरातल्या कामवाल्या आणि ड्रायव्हर सुद्धा त्यांच्या सोबत असतात. त्या पिल्लाचं टिल्लू हे नाव ठेवतात. टिल्लू त्या घरात मस्त रोळतो, घरातलाच एक मेंबर होऊन जातो. महिनाही उलटत नाही आणि अचानक टिल्लू गायब होतो. या घटनेनं तेजस आणि अचला व्यथित होतात, पण रायन मात्र फारच जास्त अस्वस्थ होतो. मुग्धा इतकी त्याच्या अंगावर झेपावते तरी तिच्याकडेही तो लक्ष देत नाही, तिला खेळवत नाही. त्याची चिडचिड वाढते, अभ्यासातलं लक्ष पूर्ण विचलित होतं. खाणं पिणं खेळणं विसरून रायन फक्त तासनतास मोबाईल किंवा टीव्ही सोबत वेळ घालवायला लागतो. फॅमिली फिजिशियनच्या सल्ल्यानुसार रायनला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जातात. मानसोपचार तज्ज्ञ त्याला तपासतात, सर्व परिस्थिती समजावून घेतात. शक्य असेल तर रायनच्या आजी आजोबांना घरी आणता आलं तर पहा, असा सल्ला देतात. तेजसचे आईवडील गोव्याला एक हॉटेल चालवायचे, त्यामुळे ते सोडून त्यांना इथे येणं शक्य नव्हतं. अचलाला वडील नव्हते आणि तिची आई अर्चनाताई देशमुख एका शाळेत शिक्षिका होत्या. रायनच्या या मानसिक आजारात तिला त्यांच्यासोबत राहणं कसं गरजेचं आहे हे अचलानं समजावून सांगितल्यावर मोठ्या मुश्किलीनं त्या शाळेत 8 दिवसांची सुट्टी मागून घेतात. आजी आल्यावर रायन थोडाफार तिच्या गप्पा गोष्टींमध्ये रमतो. आजी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ करायची, त्याच्याबरोबर सापशिडीपासून कॅरमपर्यंत सर्व खेळ खेळायची. इतकंच काय, तर त्याच्यासोबत मागच्या अंगणात लपाछपीसुद्धा खेळायची. रायन हळूहळू नॉर्मल होतोय असं वाटायला लागतं. मुग्धा तर आजीला अशी चिकटायची की विचारायची सोय नाही. आजी आंघोळीला गेली तरी ती बाहेर येईपर्यंत मुग्धा बाथरूमच्या बाहेर बसलेली असायची. शेजारपाजारच्या बंगल्यातली काही मुलंही आजीच्या गोष्टी ऐकण्यासाठी त्यांच्या घरी यायला लागतात. घरातल्या कामवाल्या, ड्रायव्हर हे सुद्धा काही ना काही निमित्तानं घरात जास्त वेळ रेंगाळायला लागतात. एकंदरीत घरातलं वातावरण बदलतं, त्यामुळे आजी स्वतःहून आपली रजा वाढवून घेते. आजी आल्यामुळे रायनचा 8वा वाढदिवस ते मोठ्या दणक्यात साजरा करायचा ठरवतात. सकाळपासनं घरातल्या कामवाल्या, ड्रायव्हर आणि घर सजावटीसाठी बोलवलेल्या माणसांच्या कामात रायनसुद्धा खूप उत्साहानं लुडबुड करतो. घरभर फुगे लागतात. फुलांच्या माळांनी घर सुशोभित आणि सुगंधित होतं. रायनचं नाव आणि हसरा फोटो असलेल्या फ्लेक्सनं भिंत सजते. संध्याकाळी अचला तेजसच्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईक आणि रायनच्या मित्रमैत्रिणीही जमतात.
बर्थडे कार्यक्रमाचा इव्हेंट मॅनेजर या सर्व लहान मोठ्या वयाच्या सगळ्यांना सामावून घेऊन अनेक वेगवेगळे खेळ खेळतो. घर अगदी वेगळ्या वातावरणात प्रफुल्लित होतं. हवेत एक फुगा फोडून रायन केक कापतो. हॅपी बर्थडे टू यू रायन या गाण्याचे सूर घरात दुमदुमतात. सगळ्यांना नाचता येईल अशी गाणी लावतात. सगळेजण खेळून नाचून दमल्यावर पावभाजी, पॅटीस, पाणीपुरी, न्यूडल्स, पेस्ट्रीज, गुलाबजाम, केक, आईस्क्रीम अशा वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारतात. रात्री 11, 11:30 वाजता हळूहळू लोक परतायला लागतात. कामवाली बाई अचलाचा निरोप घेण्यासाठी येते. ताई मी निघत्या. अगं थांब, आईला भेटून जा, अचला तिला सांगते. प्रत्येकाला जाताना रिटर्न गिफ्ट द्यायची जबाबदारी अचलानं तिच्या आईवर सोपवलेली असते. अहो मी खरं तर त्यांना सांगूनच जाणार होते, पण केव्हापासून शोधते मी, आजी दिसतच नाही. आजी गेल्या कुठं? अगं वॉशरूममध्ये वगैरे गेली असेल, नाही तर कोणाला तरी बाहेर सोडायला गेली असेल, जरा बघ की इकडे तिकडे. असं म्हणत अचला तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत बसते. अनेक जण तिला बाय म्हणून निघत असतात. त्या सगळ्यांना ती आईला भेटून जा असं सांगत असते. 10-15 मिनिटांनंतर कामवाली बाई परत येते आणि म्हणते, अहो सगळ्या वॉशरूमकडे मी जाऊन आले, आजी कुठंच नाही आहेत. बाहेर गेटपर्यंत बी जाऊन आले, तिथं बी नाही आहेत. अचला तेजसला ओरडून सांगते, अरे तेजस, आई कुठे दिसत नाही आहे, तू जरा शोध तिला. मीही बघते इकडे तिकडे. रायन, रायन आजीला बघितलंस का रे? रायन मानेनं नाही म्हणत रोहितबरोबर खेळायला निघून जातो. जवळजवळ सगळी मित्रमंडळी गेलेली असतात. फक्त शेजारच्या बंगल्यातले माने काका काकू आणि त्यांचा मुलगा रोहित तसंच ड्रायव्हर सोडून आता घरात कुणी पाहुणे नसतात. तेजस सासूबाईंना खाली वर अगदी टेरेसपर्यंत जाऊन शोधून येतो, तर ड्रायव्हर मागच्या पुढच्या अंगणामध्ये. अचला या रूममधनं त्या रूममध्ये आई आई करत फिरत राहते, घामाघूम होते. बघ आईला फोन लावा दे, तेजस अचलाला सांगतो. ती फोन लावते तर रिंगटोन जवळूनच ऐकू येते, म्हणून ते इकडे तिकडे शोधतात तेव्हा दाराच्या बाजूच्या कट्ट्यावर ठेवलेला मोबाईल दिसतो. अरे बापरे, फोन इथे ठेवून कुठे गेली आई? अगं अचला, मुग्धा आईंच्या बरोबर होती ना? मध्येच काळजीनं तेजस विचारतो. हो. आत्तापर्यंत आईचा शोध चालू असताना अचानक मुग्धा सुद्धा आईबरोबर असल्याची जाणीव सगळ्यांना होते. परिस्थितीचं गांभीर्य माने कुटुंबियांच्याही लक्षात येतं. ते धीर द्यायचा प्रयत्न करतात. या गोंधळात अर्धा तास निघून जातो आणि मग माने त्यांना पोलिसात तक्रार नोंदवण्याची विनंती करतात. इतक्यात अर्चनाताई समोरनं येतात. तिला पाहताच अचला कळवळून विचारते, अगं आई कुठे गेली होतीस तू आणि मुग्धा कुठे आहे? ती काहीच बोलत नाही. तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहत असतात. आई अगं मुग्धा कुठे आहे? अगं तिलाच तर शोधायला गेले होते ना मी. हुंदके देत हळूहळू अर्चनाताई म्हणतात. म्हणजे? एकाच वेळी अचला आणि तेजस ओरडून विचारतात. अगं मला शाळेतनं फोन आला आणि ते अगदी उद्याच शाळेमध्ये यायला सांगत होते. आतमध्ये चालू असलेल्या लाऊड म्युझिकमुळे मला काही ऐकू येत नव्हतं, त्यामुळे मी दारापर्यंत गेले. सगळ्यात खालच्या पायरीवर बसून मी त्यांच्याशी बोलत होते. माझ्या बाजूला मुग्धा तिच्या बाहुलीशी खेळत होती. मी फोनमध्ये पूर्णतः गढून गेले होते ग. फोन कट केल्यावर मी बाजूला पाहिलं तर मुग्धा नव्हती. मी बोलत असताना माझ्या लक्षात आलं की कोणीतरी जाताना बाहेरचं फाटक उघडं ठेवलं. मी हादरले, गेटकडे धावत गेले तरी मुग्धा दिसेना. मग मी वेड्यासारखी रस्त्यावर पळत राहिले, ह्या गल्लीतनं त्या गल्लीमध्ये. मग मला वाटलं की आपण असं कोणाशीही न बोलता झपाट्यानं बाहेर पडलोय खरं, पण मुग्धा कदाचित आत गेली असेल. पण इथे तुम्ही मलाच विचारताय, म्हणजे मुग्धा मुग्धा गेली कुठे असेल? मुग्धा, आय एम सो सॉरी, माझ्याकडनं फार मोठी चूक झाली मुग्धा. मुग्धा असं म्हणत त्या डोक्याला हात लावत खाली बसतात आणि चक्क त्यांची मान एका बाजूला कलंडते. बहुधा त्यांना ग्लानी आलेली असते. शेजारच्या माने काकू त्यांच्या तोंडावर पाणी मारतात. माने त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना फोन करतात. डॉक्टर येतील एवढ्यात, तुम्ही आईला बघा. मी आसपास मुग्धा कुठे रांगत गेली आहे का ते पाहून येतो.
ड्रायव्हर गाडीची चावी हातात घेतो तर माने सुद्धा थांब तेजस मीही येतो असं म्हणत त्याच्याबरोबर बाहेर पडतात. तेजस आणि माने अर्धा तास शोध घेतात. तोपर्यंत डॉक्टरांनी अर्चनाताईंना तपासून औषधं गोळ्याही दिलेल्या असतात. अधेमध्ये त्यांचा घरच्यांशी संवाद चालूच असतो. मानेंच्या सांगण्यावरनं तेजस पोलीस स्टेशनकडे गाडी वळवतो. अचला त्या पार्टीत आलेल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना आणि शेजार पाजारच्या सगळ्या बंगल्यातल्या ओळखीच्यांना जमेल तितक्यांना फोन करत असते की चुकून मुग्धा त्यांच्याबरोबर आली आहे का. 6 महिन्यांची मुग्धा हरवल्याचा FIR नोंदवून येतात तेव्हा तेजस आणि माने परततात तेव्हा तेजसचा चेहरा उतरलेला असतो. माने कुटुंब त्यांच्या घरी परततात. दिवसभराची दगदग, संध्याकाळची पार्टी आणि आता असं मुग्धाचं गायब होणं यानं अचला उन्मळूनच पडते. रात्री 1 वाजता पोलिसांची फौज त्यांच्या घरी येते. पोलीस घराचा कोपरा शोधतात. बॅटरीच्या प्रखर प्रकाशच होतात. संपूर्ण अंगण पालथं घालतात आणि निराश होतात. त्यानंतर तासभर ते तुमचं कोणाशी पूर्वी कधी भांडण झालं होतं का? या पार्टीत आलेल्या लोकांपैकी कोणावर तुमचा संशय आहे का? घरातल्या नोकरांशी तुमचे संबंध कसे आहेत? यापूर्वी कधी अशी मुग्धा कुठे हरवली होती का? अशा अनेक विषयांवर तेजस आणि अचला यांना अनेक प्रश्न विचारून चौकशी करतात. रायनला मात्र त्या दिवशी काहीच विचारत नाहीत, कारण 2 कुत्रे गायब झाल्यानंतर त्याची काय मानसिक अवस्था झाली होती याविषयीची कल्पना तेजसनं पोलीस स्टेशनला दिलेली असते. आमची काही माणसं त्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण शहरभर फिरतायत. मुग्धा नक्की सापडेल, काळजी करू नका, असा दिलासा देऊन ते सगळे निघून जातात. अर्चनाताई स्फुंदत त्यांच्या खोलीत एका कोपऱ्यात बसलेले असतात. रायन आईवडिलांच्या बरोबर जागत बसलेला असतो. त्याला झोपायला सांगायचे या दोघांच्या लक्षात येत नाही. घरात शोककळा पसरलेली असते. आदल्या दिवशी अनेकांना फोन गेल्यामुळे दुसऱ्या दिवशी तेजसच्या आईवडिलांसहित बरीच नातेवाईक आणि मित्रमंडळी घरी येऊन धडकतात. त्यातल्या एक साधारण 70 ओलांडलेल्या तेजसच्या चुलत काकू अचलाला म्हणतात, बघ बाई, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण मला असं वाटतंय की या बंगल्यात भुताटकी असावी. अहो, काहीतरीच काय बोलताय. अजिबात न पटल्यामुळे झटक्यात अचला बोलून जाते आणि मग हळुवारपणे पुढे बोलते, अहो गेली 8 वर्ष आम्ही या बंगल्यात राहतोय. अगं ते ठीक आहे ग, पण कदाचित अलीकडे असे काही अतृप्त आत्मे राहायला आलेले असू शकतात. नाही म्हणजे मी ऐकलंय की तुमचे 2 कुत्रे सुद्धा असेच गायब झाले. हो, पण म्हणजे भुताटकी. मी म्हटलं ना, तुम्ही ह्या गोष्टींवर विश्वास ठेवणं कठीण आहे, पण आता करणार काय? हाही एक उपाय करून बघा. हाही म्हणजे? अगं भुताटकीवरचा. नाही नाही, तेजस अजिबात तयार नाही होणार. मग त्याला तयार कर. ती माणसं घरात छोटासा होम करतात, काही मंत्रोच्चार करतात, झालं 1-1.5 तासात निघूनही जातात. अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत असलेली अचला त्यांना ठीक आहे म्हणते. ती खरोखर तेजसला समजावण्याचा प्रयत्न करते आणि तेजस इतक्या वाईट मानसिक स्थितीत असूनही असल्या गोष्टींना ठाम नकार देतो. 8-15 दिवस असेच जातात. मुग्धाचा काही शोध लागत नाही. घरातलं वातावरणच पूर्णपणे बदलून जातं. रायन या प्रसंगानंतर फारच जास्त गंभीर होतो. तो सर्व पाहत असतो, ऐकत असतो, त्यामुळे मुग्धा कुठं आहे असं तो एकदाही विचारत नाही. याचंही सगळ्यांना नवल वाटतं. अर्चनाताई तर सुन्न होऊन गेलेले असतात. कधी मुग्धा मुग्धा ओरडत इकडे तिकडे शोधत राहतात. 3 आठवडे झाल्यानंतर पोलीस एका तज्ज्ञाला घेऊन येतात. ते या दोघांना पूर्ण कल्पना देऊन फक्त बाथरूम आणि बेडरूम सोडून घरात आणि बाहेर CCTV कॅमेरे लावायचा निर्णय घेतात. संपूर्ण बंगल्यामध्ये जवळजवळ 50 कॅमेरे लावले जातात. एका दिवसात हे काम पूर्ण होतं. त्याच्या चित्रीकरणाचं रोज पृथक्करण करण्याचं ठरतं. बरोबर 3ऱ्या दिवशी त्यातला एक कॅमेरा जे नोंदवतो ते पाहून सगळे आश्चर्यचकित होतात. ते पाहण्यासाठी तेजस आणि अचलाला पोलीस स्टेशनला बोलावण्यात येतं. कॅमेरा रेकॉर्डिंग ते त्यांच्या बागेतल्या एका झाडावर स्थिर करतात. हे झाड साधारण 3-3.5 फूट उंचीचं असतं. त्या खोडाला खूप जाड खावल्याच्या वर्तुळाकार फांद्या असतात. त्या जवळजवळ जमिनीला टेकलेल्या असतात.
मध्यरात्री एक मांजर त्या झाडाखाली फिरत असताना ती फांदी झपकन त्या मांजराला आपल्या आत खेचून घेते. त्या वर्तुळाकार फांदीच्या आत खेचलं जाताना मांजर जोरजोरात ओरडतं, पण ती फांदी तोंडाकडनं बंद होते. हळूहळू ओरडण्याचा आवाज कमी होतो, बंद होऊन जातो. हे पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात. एका वनस्पती शास्त्रतज्ञाला या बागेत बोलवलं जातं, तेव्हा हे झाड ड्रॉसेरा असल्याचं ते सांगतात. त्यांनी देशविदेशातले असंख्य वेगवेगळे ड्रॉसेरा प्लांट्स पाहिलेले असतात, पण इतका मोठा प्राणी उचलून त्याला मारून टाकून पचवणारा हा पहिलाच ड्रॉसेरा, अशी माहिती ते पुरवतात. हे झाड आपल्या देशातलं नाही असंही ते सांगतात. या झाडाविषयीची अधिकची माहिती तेजस आणि अचला यांनाच ते विचारतात. त्यांना हवी असलेली माहिती अचला देते. हे झाड मी वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या जंगलातनं विकत घेतलंय. चहूबाजूंनी गोलाकार जमिनीकडे लटकलेल्या फांद्या असलेलं झाड शोभेचं झाड म्हणून मला खूप आवडलं. फक्त हे झाड भारतातल्या मातीत तग धरू शकणार नाही असं त्या विक्रेत्यांनी सांगितलं, तरी सुद्धा मी ते विकत घेतलं. केवळ हातभर उंचीचं हे झाड एका वर्षाच्या 3-3.5 फूट उंच वाढलं. त्याच्या त्या गोलाकार फांद्या अधिकच जाड आणि कडक झाल्या. अत्यंत मोहक सुगंध आणि हिरव्या गर्द चकाकणाऱ्या फांद्यांमुळे आमच्या बागेतलं हे झाड सगळ्यात आकर्षक आहे असं इथे येणाऱ्या सगळ्यांना वाटतं. संपूर्ण माहिती ऐकल्यावर ते दोन्हीही कुत्रे या झाडाने गिळंकृत केलेत असा प्राथमिक अनुमान ते तज्ज्ञ काढतात. पण मग मुग्धाला सुद्धा? अचला हतबलपणे विचारते. नाही, 5-6 किलो वजन खेचू शकतील इतकी ताकद त्या फांद्यांमध्ये नाही असं याक्षणी तरी वाटतंय. त्यांच्या या विधानानं सगळ्यांना थोडा दिलासा मिळतो. खरं तर हे शोभेचं म्हणून आणलेलं झाड ड्रॉसेरा आहे हेही त्यांना पहिल्यांदा कळतं. एकीकडे पोलिसांचा मुग्धाचा शोध घेणं अजूनही चालूच असतं. मुंबईतल्या खारमधल्या नंदनवन बंगल्यात घडलेली घटना हा म्हणता देश विदेशात पोहोचते. हे झाड पाहण्यासाठी वनस्पती शास्त्रज्ञांबरोबर इतरही विषयांचे शास्त्रज्ञ, आधिजनुक विज्ञान तज्ज्ञ, वाईल्ड आणि हौशी फोटोग्राफर्स मोठ्या प्रमाणावर येतात. या सर्वांना या झाडाविषयीचा अभ्यास करण्यासाठी रायकर कुटुंबियांनी परवानगी द्यावी अशी खास विनंती सरकारद्वारे केली जाते, ज्याला रायकर कुटुंबीय मान्यता देतात. झाडाभोवती कुंपण टाकलं जातं. बंगल्याच्या मागच्या कंपाऊंड वॉलमधून खास प्रवेशद्वार काढलं जातं. तिथे वॉचमनची सुद्धा व्यवस्था केली जाते. दररोज मोठ्या संख्येनं हौशी पर्यटक, विद्यार्थी, अभ्यासक तिथे यायला लागतात. विविध कोनातनं लावलेल्या कॅमेऱ्यांद्वारे या ड्रॉसेराचा अभ्यास सुरू होतो. सुरुवातीला उंदीर, ससे वगैरे तिथे सोडून त्या झाडाच्या फांद्यांचं निरीक्षण केलं जातं. 15 दिवसात त्यांच्या लक्षात येतं की ड्रॉसेरा साधारण मध्यरात्री अशा प्राण्यांना खाद्य म्हणून ग्रहण करतो. ऑस्ट्रेलियातील वनस्पती शास्त्रज्ञांकडनंही काही माहिती घेतली जाते. त्यांच्या मते हे झाड 1-1.5 फुटापेक्षा जास्त त्यांच्या भागातही कधी वाढलेलं नाही. उंदरापेक्षा कुठलाही मोठा प्राणी या झाडानं पकडलेला किंवा पचवलेला नसतो. अतिशय मोठ्या प्रमाणात इथे या वनस्पतीत जैविक बदल झालेत हे सगळ्यांच्या लक्षात येतं. उत्क्रांती, DNA, अनुवांशिक जनुकशास्त्र, पर्यावरणातला बदल अशा अनेक जटिल वाटणाऱ्या समस्यांचा एकत्रितपणे अभ्यास चालू होतो. व्यवस्थित पाहणी केल्यावर त्यांच्या लक्षात येतं की जे सांडपाणी मुद्दाम अळूसाठी वळवलेलं होतं ते याच्या बाजूनं जात असल्यामुळे या झाडाला सुद्धा त्यातले काही घटक मिळत होते. माळी जे खत घालायचा त्यात नेमके कुठले घटक होते याचाही बारकाईनं अभ्यासक शोध घ्यायला लागले. या काळात इथे ड्रॉसेराला मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्य म्हणजे न्यूट्रिएंट्स मिळाल्यामुळे ते एका महिन्यात 1/2 फुटापेक्षा अधिक वाढलेल्याची ते नोंद घेतात. मुग्धाचा शोध चालूच असतो. साधारण 1.5 महिन्यानंतर झाडाचा एक्सरे काढायचा ठरवतात आणि तो काढल्यावर त्या सर्व फांद्यांच्या आत त्यांना व्यवस्थित हाडं दिसून येतात. त्यात कुत्र्या मांजराबरोबर मानवी हाडेही दिसतात. इतकंच नव्हे तर चक्क 2 हातांवर बांगड्या सुद्धा दिसतात. मुग्धानं सोन्याच्या बांगड्या घातलेल्या होत्या याची पुष्टी त्यांना अचलाकडनं मिळते.
5-5.5 किलोच्या मानवाला गिळंकृत करणारं हे कदाचित एकमेव झाड असेल असा निष्कर्ष ते काढतात आणि रायकर कुटुंबियांना ते त्याची जाणीव करून देतात. निसर्गापुढे सगळे हातबल होतात. हे एकीकडे चालू असताना दुसरीकडे तेजसच्या मनात काहीतरी वेगळं चालू असतं. झोप तर त्याला सोडूनच गेलेली असते. एका रात्री त्याला विचित्र स्वप्न पडतं. मुग्धाला पळवून नेऊन तिची विक्री होते आणि त्या लहानग्या मुलीवर तो झटक्यात उठतो. नाही नाही ओरडतो. धारदार चाकू घेऊन ड्रॉसेराकडे धावतो. मध्यरात्री तिथे कोणतीही माणसं नसतात. तो त्या ड्रॉसेराच्या काटेरी कुंपणाबाहेरूनच गोलाकार फांद्यांपैकी समोरच्या बाजूला बंद असलेल्या पहिल्याच फांदीवर चाकू फेकून वार करणार. इतक्यात अचला तिथे पोचते. त्याचा हात वरच्यावर पकडते. मला थांबू नको अचला, मला या झाडाचा बदला घ्यायचा आहे. अचला त्याचा हात घट्ट धरून ठेवते आणि म्हणते, थांब तेजस. अरे त्या फांदीच्या टोकावर बघ ना, किती सुंदर गुलाबी रंगाचं फूल उमललंय. बदल हा निसर्गाचा नियम आहे. माणूस निसर्गाचाच एक भाग आहे. त्या निसर्गाचा बदला घेण्याचा काय उपयोग? आपल्या ह्या निरागस मुग्धाचं आता अबोध मुग्धेमध्ये रूपांतर झालंय, त्याचा स्वीकार कर. त्याच्या हातातला चाकू गळून पडतो. तो अतिशय प्रेमानं त्या फुलाला न्याहाळतो. दोघेही खूप रडतात. मग अचला त्याला समजावते, हे बघ तेजस, जे झालं ते झालं. आज या ड्रॉसेरावर जागतिक पातळीवरचं संशोधन सुरू आहे. अशा वेळेला आपल्यासारख्या उच्चशिक्षित लोकांनी भावनावश होत चुकीचे निर्णय घेऊन त्यांच्या कामात अडथळा आणता कामा नये असं वाटतंय मला. तेजसचा हात धरून ती त्याला घरात घेऊन जाते आणि प्रेमानं बेडवर झोपवते. मायेनं थोपटत राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी रायकर कुटुंबीय हा बंगला सोडून जाण्याचा निर्णय एकमतानं घेतात. फोनवर बोलताना मुग्धाकडे लक्ष न दिल्याबद्दल अर्चनाताई स्वतःला दोष देतात, तर दुसरीकडे तेजसला जे झालं ते झालं असं अचला समजावते. तरीही आपल्या हौसेखातर ड्रॉसेरासारखं झाड बागेत लावल्याबद्दल स्वतःला ती कोसत राहते. आपणच या नंदनवनात फुलवलेल्या स्वर्गामुळे मुग्धाला नरकवास मिळाला, ही कल्पनाच ती सहन करू शकत नाही. घरातले सगळे सामान भरून ट्रक नवीन घराच्या दिशेनं जायला निघाल्यावर घरातली सगळी माणसं बंगल्यामागच्या या अंगणात शेवटची फेरी मारण्यासाठी येतात. ड्रॉसेराच्या पुढून जाताना त्यांना त्या फांदीला 4 दिवसांपूर्वी आलेल्या गुलाबी रंगाच्या फुलाला लाल चुटूक किनार आलेली दिसते. ते फूल खूपच आकर्षक दिसत असतं. तळहाता एवढ्या वाढलेल्या त्या फुलाला हवेत डोलताना पाहून जणू त्यांची लाडकी मुग्धा त्या फुलाच्या रूपानं त्यांना निरोप देत असल्याचा भास होतो. या अधिवासात पूर्णत्वानं बहरलेल्या ऑस्ट्रेलियातील ड्रॉसेराला इथेच सोडून नव्या अधिवासात रुजण्यासाठी रायकर कुटुंबीय जड अंतःकरणानं वळतात. घरातल्या सर्व माणसांचं बोलणं येता जाता ऐकत असलेला रायन ड्रॉसेराकडे बघून लांबून हात हलवतो आणि पटकन बोलून जातो, बाय बाय रॉबी, बाय बाय टिल्लू, बाय बाय मुग्धा. त्या निष्पाप बोलांनी सगळ्यांचेच डोळे पाणावतात. अचला रायनला घट्ट छातीशी धरते तेव्हा तिच्या लक्षात येतं की त्याच्या हातात मुग्धाच्या हातून पायरी बाहेरच्या झाडावर पडलेली बाहुली असते. ती रायनचा पापा घेते आणि मग त्या बाहुलीला घट्ट छातीशी धरते. दोन्ही ओठ घट्ट दाबून हुंदका रोखते, डोळे मिटते. तरीही तिच्या अश्रूंनी ती बाहुली चिंब चिंब भिजते. श्रोतेहो, ही होती प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय या कथासंग्रहातली कथा अधिवास. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर दीपक रेगे कथाकथन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हीच नम्र विनंती. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.